शेतात गेले मजूर, पातीत 12 फुटांचा अजगर, मग ठोकली धूम। सर्पमित्रांनी धाडसाने पकडून केला वन विभागाच्या स्वाधीन। 36 किलो वजन, 12 फूट लांब अजगराला कारंजा वन परिक्षेत्रात सोडणार। फुलुंब्री मानोरा तालुक्यातील कारखेडा शिवारात गुरुवारी सकाळी शेतमजूर सोयाबीनच्या पिकात निंदणासाठी गेले। निंदणी सुरू असतानाच एका महिलेस पिकाच्या पातीत वेटोळे घालून बसलेला अजस्त्र अजगर दिसला। त्यामुळे त्यांनी आरडाओरड करीत शेताबाहेर धूम ठोकली। याबाबत माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्पमित्र गोपाळ सोनोने यांनी मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या कोलार शाखेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र श्रीकांत डापसे, टीमचे सदस्य सर्पमित्र अतुल डापसे, देवठाणा येथील सर्पमित्र विकास सातपुते यांच्या मदतीने तब्बल 12 फुटाच्या अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले। मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने बुधवारपासून काहीशी उसंत घेतली। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात वाढलेले तण काढण्याची लगबग सुरू केली। अशातच गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कारखेडा येथील बाबूराव देशमुख यांच्या शेतात गावातील शेतमजूर महिला सोयाबीनच्या पिकात निंदणीसाठी गेल्या होत्या। या मजुरांनी कारखेडा शिवारात आढळलेल्या अजगराविषयी गोपाळ सोनोने यांना माहिती सांगितली की या अजगराचे वजन केले असता 36 किलोच्या वर भरले तर लांबी 12 फुटाच्या आसपास असल्याचं सांगितलंय। या भल्या मोठ्या अजगराला पाहून उपस्थितांनी तोंडात बोटे घातली। निंदणीचे कामही सुरू केले। निंदणी सुरू असताना एका पातीत भला मोठा अजगर त्यांना दिसला। यामुळे मजुरांनी आरडाओरड करीत शेताबाहेर धाव घेतली। मजुरांचा आवाज ऐकून लगतच्या शेतात असलेले शेतकरी व शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी महिला मजुरांनी शेतात कारखेडा शिवारात आढळलेला अजगर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय। यामुळे या अजगराला वरिष्ठांचा सल्ला व मार्गदर्शनात कारंजा वन परिक्षेत्रात सोडणार असल्याची माहिती गोपाळ सोनोने यांनी दिली आहे। अजगर असल्याचं सांगितलंय। याबाबतची माहिती सर्पमित्र गोपाळ सोनोने यांना देण्यात आली। त्यावरून सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या धाडसाने तब्बल 12 फूट लांबीच्या अजस्त्र अजगराला पकडत वन विभागाच्या ताब्यात दिले।